and what's up everyone, welcome back to a new video, to a new day. And मेरी आज हालत बहुत ज़्यादा ख़राब है बिकॉज आई एम नॉट एट ऑल फीलिंग गुड. बिकॉज मैं रात भर सो नहीं पाई हूँ बिकॉज आई वॉज फीलिंग वेरी होम सिक. मॉम डैड की बहुत ज़्यादा याद आ रही थी कल, तो सोई तो मैं बिल्कुल नहीं हूँ. समहाउ आई वॉज एबल टू स्लीप at 4:30 in the morning, 4 or 5:30 in the morning, and then I have woke up like 7:30. 2 घंटे ही मैं मैक्स सोई हूँ एंड अभी पूरा दिन जाएगा. लाइट नहीं आ रही है वहाँ पे अच्छे से. आज वी आर गोइंग टू विजिट ब्रिस्टल, लाइक मी एंड वन ऑफ माई फ्रेंड. हम लोग जा रहे हैं ब्रिस्टल एक घर देखने के लिए. हम लोग रेंट कर रहे हैं एक अपार्टमेंट, तो अपार्टमेंट रेंट कर रहे हैं तो यहाँ के रूल के हिसाब से यू हैव टू फर्स्ट व्यू द फ्लैट. बिल्कुल मन नहीं हो रहा है जाने का बिकॉज इतना टायर्ड फील हो रहा है, नींद नहीं हुई है उसकी वजह से. बट जाना तो पड़ेगा बिकॉज बहुत कम टाइम बचा है एंड हम लोग को घर फाइनलाइज करके शिफ्टिंग स्टार्ट करनी है प्रॉबली बाय नेक्स्ट टू नेक्स्ट वीक. बिकॉज ये घर का जो मेरा लीज है वो 10-15 दिन में ख़त्म हो रहा है. लाइक 18 जुलाई का एक्चुअली ख़त्म हो रहा है, तो अभी भी मेरे पास नहीं भी बोल के आधा महीना है. बट देन स्टिल लाइक बहुत सामान है एंड ब्रिस्टल इज़ लाइक ऑलमोस्ट 2.5 hours अवे फ्रॉम मी. तो उतना शिफ्टिंग करना एक ही टाइम में इट्स नॉट पॉसिबल, तो 1-2 बार चक्कर मारने पड़ेंगे. एंड आज जो भी है घर का फाइनलाइज करके ही आना है, वो डिसाइड करके ही जा रहे हैं बिकॉज और डिले नहीं कर सकते और घर देखने का एनर्जी भी नहीं बचा. बिकॉज वी हैव ऑलमोस्ट 2-3 सिटीज़ हम लोग घूम चुके हैं, लाइक कोवेंट्री, नॉटिंगम एंड सेलियोक, तो और नहीं घूम सकते. सो इसके लिए आज जो भी है वो ब्रिस्टल में फाइनलाइज करके फिर हम लोगों को बाय नेक्स्ट टू नेक्स्ट वीक मूविंग स्टार्ट कर देना है. तो फटाफट से रेडी हो जाते हैं. आई एम नॉट एट ऑल इन द मूड टू टॉक ऑल्सो टुडे, बट देन ब्लॉग शूट करना था बिकॉज इनकन्सिस्टेंसी उसमें नहीं चलेगी. तो या लेट्स गेट अप, गेट रेडी. मैं ऑलरेडी नहा चुकी हूँ, आई हैव वोर माई आउटफिट. तो अभी फटाफट से थोड़ा हुलिया बाल बाल ठीक करके निकल जाते हैं. ये वाले घर का ना द बिगेस्ट प्रॉब्लम है यहाँ की जो लाइटिंग है वो बिल्कुल अच्छी नहीं है. लाइक बिल्कुल अच्छी नहीं है. समाव अभी जो नेचुरल लाइट आ रही है वो मेरे को अच्छी लग रही है, बट यहाँ की लाइटिंग बहुत ज़्यादा डेंजर है. बिल्कुल अच्छी नहीं है यहाँ की लाइटिंग. तो रेडी तो मैं हो चुकी हूँ, फटाफट से निकल जाते हैं. बाल मैंने मतलब बहुत ग्रीसी हो गया है, तो आई एम जस्ट गोइंग टू टाई इट इन अ पोनी एंड पुट इट आउट बिकॉज ट्रैवल करना है. अथर्वने मला जॉईन केलेला आहे. अथर्व आणि माझ्या हाईटमध्ये अमिताभ आणि जया बच्चन सारखा डिफरन्स आहे. मी असं वाटतंय 9 to 5 कॉर्पोरेट गर्ली आहे आज. सो फायनली आम्ही निघालो आहे. ब्रिस्टल इज ऑलमोस्ट 2.5 तास ना, बस 2 तास लांब आहे इथून. रेडी तो हो, लाईक रेडी तर झालो आहे, निघालो तर आहे. लेट्स सी नाव. मी फर्स्ट टाइम जाते आहे. अथर्व आणि अनुरूप आधी जाऊन आलेले जेव्हा एक हाऊस विविंग होती तेव्हा मला जायला नव्हतं भेटलेलं. सो आता मी आणि अथर्व चाललो आहे. अनुरूप नाही येते आमच्यासोबत. आणि आता म्हणजे सकाळपर्यंत पण असं होतं की ऊन पडलं होतं थोडं, आणि जसं आता खाली आलं तसं थंडी वाढली आहे. आणि मी जॅकेट ऑब्व्हियसली कॅरी नाही केलं, थिंकिंग की खूप गरमी होते आहे, कारण की मी जेव्हा रूममध्ये होती तेव्हा खूप अतिशय गरमी वाटत होती. आणि आता बाहेर आलो आहे तर थंड लागतं आहे खूप जास्त. सो या डायरेक्शन्स लागतात असे. मी ह्युमन गुगल चालूच ठेवलं आहे, पुढे राईट लेफ्ट. चलो लेट्स गो. रस्ता तसा वेड्यासारखं बोलत नाही मी, कारण की इकडे एकतर समजत नाही, कुठूनही गाड्या येत आहेत. सो आय फ्लेम अकॉर्डिंगली. बाय. द बस फायनली. कधी चालू होणार आहे? 5 मिनिटं. गावी पोचू ना लवकर. आंबोली घाटातून पोचल्यावर पुढेच गोवा आहे. ते पोचू आता पुण्यापर्यंत आलो.
traffic and all nahi tha, तो we have reached little early. We're finally in Bristol and we are finally feeling that like the people came before but I came for the first time and I'm finally feeling ki I am out of India. ही feeling Birmingham मध्ये नाही आहे, अजिबात नाही आहे. So true. थंडी वाजते, मी जॅकेट पण कॅरी नाही केलं आहे आणि पाऊस पडतो. आम्ही आता फायनली काहीतरी खायला जातो, भूक लागली आहे आणि आम्ही सकाळी खूप लवकर निघालो होतो तर घरून तर काय खाल्लं नव्हतं. सो वी विल फाइंड सम प्लेस अँड देन वी विल हॅव समथिंग. काहीतरी खाण्यासाठी आम्ही आता KFCला थांबलो. 19 डिग्री तर म्हणून एवढी थंडी वाजते. 19 डिग्री टेम्परेचर आहे. खूप खूप बेकार थंडी वाजते, खूप बेकार थंडी. आता काहीतरी खायला थांबलो आहे KFCमध्ये. हे घेतलं आहे म्हणजे ऑर्डर केलं आहे, ऑर्डर येण्यासाठी थांबलो आहे. आणि थंडी काय थांबत नाही. सो आय विल टेक समथिंग फ्रॉम प्रायमार्क लाईक जॅकेट ऑर समथिंग, ना की सहनच होत नाही आहे थंडी. लिटरली शिवरिंग. If you're reading this now, odds are I've already left town. A few cities in between the new skyline where I'm looking down. A few empties on the floor and a note on the door of your house. And this silence reminds me of what's left behind me for now. There's a broken down car parked outside the barn up the road, and a weather vane hanging all crooked from the rain and the snow. I'm a half mile past. फादर काय घालतोय? सो वी कम्प्लिटेड आवर 1 विविंग ऑफ द फ्लॅट आणि आमची जी सेकंड विविंग आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आता 2 तास आहेत. सो वी हॅव केम टू विजिट द लोकल चर्च ओव्हर हिअर अँड इट्स प्रिटी. इकडचं एक खूप चांगलं आहे की इकडचे जे काही स्कल्पचर्स आहेत, चर्च आहेत किंवा एन्शंट हेरिटेज आहे ते एवढ्या छान या लोकांनी जपलं आहे ना. इट्स व्हेरी प्रिटी. नालाय का लाईक ह्यांचे तुम्ही कुठचेही म्हणजे इफ यू आर विजिटिंग लाईक UK यू विल सी दॅट इथे जे काही यांचे एन्शंट हेरिटेज आहे या लोकांनी खूप सुंदर पद्धतीने प्रिझर्व केलं आहे आणि खूप छान टेक केअर करतात. तर साफसफाई खूप उत्तम असते इथे. सो या इट्स लाईक इट फील्स सो गुड टू विजिट द एन्शंट हेरिटेजेस ओव्हर हिअर. आणि ते ज्या प्रकारे त्या लोकांनी अजून पण तसेच्या तसे इंटॅक्ट ठेवले आहेत. सो इट्स गुड टू वॉच, प्लेझंट टू द आईज. इथे बाहेर एक गार्डन आहे, आम्ही ते सुद्धा बघायला आलो आहे. अगेन व्हेरी ब्युटिफुल. इथे इकडचं फक्त एक गोष्ट मला खूप अशी ऑड वाटते, ज्यांचं जे ग्रेवयार्ड वगैरे असतं ना तिथेच ही लोक पार्टीज अँड ऑल करतात आणि ते खूप वियर्ड वाटतं. लाईक असं पाहिजे ते बघ ना, बाल्कनीत बसलेच दुपारची. असं कोणाच्या पण घरात डोकावून बघायचं नाही. मुली दिसतात ती काय बघितलं ना पाहिजे. अरे मी व्लॉग करते, तू माझी मम्मी बघते, तू फालतूगिरी करू नको. माझी मम्मी बोलले काय चालू काय तुझं, काकी हीच बिघडवते. मी पोरी बघायला तुला सांगते. मग काय स्वतः पोरं बघायचं, आम्हाला पोरी बघायला सांगते. माय मॉम नोज. काय तू पोरी बघतेस? अशा चाळे करणार नाही है ना मम्मी. मी एक वेळ तुला इन्फ्लुएन्स करेन खायला, मारायला, पियायला, पण आय कॅनॉट इन्फ्लुएन्स. पोरं बघायला तुम्ही पोरं घे आत. रील त्याच्यात पाठवते असं वाटतं कन्व्हर्जन करायला आली. हा कॉन्टेंट खूप वेगळ्या दिशेकडे वळतोय. नको राहू दे, तू ब्रिस्टल दाखव. हा 2 तास आहेत आमच्याकडे स्पेअरमध्ये.
आणि आम्हाला माहिती नाही आम्ही ते 2 तास काय करणार आहोत. म्हणजे वेड्यासारखे भटकतोय. सकाळी एवढी थंडी वाजत होती की लिटरली कापत होती मी. आणि आता थंडीच नाही. दिस इज UK का वेदर. लाईक कधीही थंड, कधीही गरम, कधीही पाऊस, कधीही बर्फ. इट्स लाईक कन्फ्युजिंग, जस्ट लाईक फ्यू ऑफ अवर पास्ट एक्सपिरियन्स. एवढं कन्फ्यूज करतात ना. एक्सपिरियन्सचं पुढचं पण टाकायचं. नको. माझ्या आईमुळे मला असं 18+ वाला रिस्ट्रिक्शन लागतं यार. प्लीज यार मम्मा, एवढं तू. बघा किती कंप्लेंट करते. अशीच आहे. माझी मम्मी पण मला कंटाळली आहे. म्हणून मला बोलली तू जा, तू लग्न तर आयुष्यात करणार नाहीस पण तू बाहेरगावी तरी जा. ते बोलतील 2 वर्ष ब्रेक मिळाला कंप्लेंटची. 3 वर्ष. 3 वर्ष ब्रेक मिळाला, कंप्लेंट नाही करणार आता. खूप बोर होत आहे, काहीतरी करूया असं वाटतंय. मी CST नरिमन पॉइंट वगैरे फिरते. हे बघा बॅक कॅमेरा असतो आपल्याकडे. हा पण अरे सॉरी जायचं मला इथे. ही पूर्ण लेन बघून आय एम लिटरली फिलिंग की मी CST, नरिमन पॉइंट, मरीन लाईन्स त्या साईडला, ते विधान भवन वगैरे त्या साईडला मी आले. लिटरली असं फील होत आहे. इवन जो चर्चचा पण आपण जो हे बघितला, जसं आम्ही वर म्हणजे देअर वॉज लाईक क्लिफ, अशी क्लिफ होती जी आम्हाला चढायची होती. तिथे जे चर्च आम्ही आता बाहेरून जेव्हा बघवतो लिटरली असं वाटत होतं मी CSMTच्या स्टेशनच्या बाहेर अशी उभी आहे. इट वॉज लिटरली तो वाला फील येत होता मला. आता काय करायचं, आता काय असंच भटकायचं वेड्यासारखं. चल नाला बघू. बर्मिंगहॅमचा बघितला, ब्रिस्टलचा बघू. सो हिअर देर आर कनाल्स, ज्याला ही लोक नाला बोलतात. अशिक्षित लोक. आम्ही इंडियन कल्चरचा खूप क्लोज आहोत म्हणून आम्ही नाला बोलतो. इंडियन कल्चरमध्ये त्याला नाला नाही म्हणत, लेक काय म्हणतात हो, मला पण नाही माहिती. मराठी माझं एवढं सुंदर आहे. मराठी थोडी बोलतो नाही. आपण त्या साईडने आलो. आपण ह्या साईडने आलो. आपण चर्चमधून अशी एंट्री घेतली आणि असे बाहेर पडलो. समोरच्या साईडने एंट्री घेतली. हा मग समोरची साईड तिथे काय आली. फरक पडतो. मी तर एवढ्या कॉन्फिडेंटली ह्याला काउंटर करते जसं का मला सगळं माहितीच आहे. वरतून चाल. मला माहिती तर काय नाही, मला माहिती 100% मी चुकीची निघणार आहे. लाईक मी आणि गुगल डायरेक्शन्स म्हणजे तर बघायलाच नको. तुम लोग लेफ्ट दिखाओगे मैं राइट ही चलूंगी लेफ्ट समझ के. जास्त बोलतात. कुठे जायचं, लेफ्ट घे असं की असं, असं असं चल, असं असं असं, मग इथून असं वरती. लहानपणी फक्त चालायला शिकलेलो, चुकीच्या रस्त्यावर स्वतःच चालतो. हे खूप जास्त डार्क होते व्हिडिओ. दादा खूप खोल जातात विषयांमध्ये. डार्क कॉमेडी पाहिजे होती ना. Somehow we are getting the feel in the market. अय्या महाराष्ट्रीयन तोरण बघ की, असं वाटलंय अलादीनचं कार्पेट बघा तुम्हाला. मी अलादीनचं कार्पेट इथेच भेटतं बरं का. कोण वेडेच होता. चल बघूया काय हे. चल माझ्यासोबत, मी एकटी नाही सांगतो. मॅडम मला अलादीनने कार्पेटवर उडवून नेलं तर अलादीनची कार्पेट. आणि हे आम्ही आमच्या घरी लावणार आहोत. एक गणपती बाप्पा आपल्याच साईडचं. आपल्या साईडचं काय असतं, गणपती बाप्पा वगैरे असलं म्हणजे आमच्या साईडचं झालं. म्हणजे काय ओके. तुला वाटतं पाकिस्तानचं लय मारे ना तुला, मी ब्लॉग टाकणार आहे. लय मारे ना तुला. गाईज आय एम सेक्युलर. आय एम सर्व धर्म समभाव. सलाम वालेकुम. हा मनुष्य अति हैराण करतो मला. तू आणि अनुरूप अशी नाचताय काय, त्याच्या बावल्या म्हणून का उभ्या कपल्स गुगलवर बघस.
टच माय स्कर्ट. काय हे पण हॅलो किटी सारखं स्टोर आहे. काय करतोय? अनुरूपची वाट बघतोय तो. या बघ अनुरूप. अर्ध सिटी सेंटर ब्रिस्टलचं फिरलो आहे अँड इट्स व्हेरी प्रिटी. आणि एका अशा लेन्समध्ये असं तुम्हाला वाटेल जेव्हा जाल तेव्हा की ओ एम आय इन इटली. इट लिटरली गिव्स दॅट युरोपियन वाईब. आता समर आहे, 20 डिग्री चालू, 20 का 22 डिग्री चालू आहे आणि डोकं धरलं आहे लिटरली. जसं की आम्ही इंडियामध्ये 40 डिग्री 45 डिग्री कधी सर्वाईव्हच नाही केला. सिरियसली लाईक सहन होत नाही ऊन. माझं डोकं दुखायला लागलं आहे. माझा मायग्रेन असं मला हाय हाय करतो, हाय हॅलो असं माझा मायग्रेन मला त्रास देतो. बट डोकं खूपच दुखतं. मला माझ्या मम्माची एवढी आठवण येत होती सकाळी, मम्मा आणि पप्पाची. आय कॉल्ड माय पप्पा आणि मी जसं रडत रडत हॅलो बोलली, माझा पप्पा पण तिथून चालू झाला. ऑन दी अदर हँड माय मॉम इज व्हेरी स्ट्रॉंग, लाईक व्हेरी स्ट्रॉंग. मी ब्लॉग कुठेतरी बसल्यावरती कंटिन्यू करते. मला तर कंटाळा आला चालून चालून बोलायचं. आतमध्ये आहे सगळं. चेंबर इकडेच आहे, मेमरी ऑफ रिचर्ड सॅट. पोएट बाई ते सगळीकडे सगळ्यांना गाडत का असतात? म्हणजे सगळीकडे इकडे तुम्ही जर बघाल कोणाला ना कोणाला तरी गाडलेलंच आहे. आय डोंट अंडरस्टँड ह्या लोकांचं हे कल्चर की जिथे तुम्ही कोणाला तरी मेलेल्या माणसाला पुरताय तिकडेच बसून खाताय, झोपताय, झाडं लावताय. बघायला कुठे बसताय तिकडे पण काढलेलं असतं. वी वर लिटरली वॉकिंग इन चर्च आणि आम्ही कोणाच्या तरी डिवाइन पॉवरच्या वरती चालतोय आणि हा मला सांगतो तू खाली वाचलंस का? म्हटलं काय आहे? अरे एडी कोणाचं तरी असं मेलेलं काढलेलं आहे. म्हटलं अरे देवा चर्च आहे ना. म्हणून ते भूत अशी भटकतात आणि यांच्या जीजसला घाबरत नाही. आमच्या हनुमानजींना बघूनच सगळ्यांची चुतू चुतू पापा पापा होते. पण आता कसं ते आम्ही ते हनुमानजींचं बोलू शकत नाही कारण की लँग्वेज बॅरियर येतो. इकडच्या भूतांना मराठी समजणार नाही, हिंदी समजणार नाही. आम्ही कलमा वाचू, बायबल वाचायचं. हे बघ यांना एक ते कळतं नाही तर हे कळतं, हिंदी तर कळत नाही. That's so true. But there is no place like India. Like when you come abroad, you will understand that there is no place like India. Finally, आम्ही एक घर बघितलंय, डिसाईड झालंय. फायनली आफ्टर लाईक 2 months आमचं घर फायनल झालंय. 2 months 4 cities. सॉरी 4 cities विजिट केल्यानंतर वी हॅव फायनली 600 pounds खर्च केल्यानंतर वी हॅव फायनली फाउंड आवर हाऊस टूर. तुम्हाला आम्ही जेव्हा मूव इन करू तेव्हाच भेटेल. खूप सुंदर अशी हाऊस टूर देऊ आम्ही लोक. 2 नमुने तर माझे असणारच, माझी ढोलू बोलू नाही. इथे इंडियन्सला फॉरेनर मुलं भेटतात कुठून आणि फॉरेनर मुलींना इंडियन मुलं कशी भेटतात किंवा पटतात. म्हणजे आय मीन लाईक आय अंडरस्टँड बॉईज का तो फॉरेनर दिखीने तो पिघल जाते. बट देन हाऊ डज फॉरेनर बॉईज फॉल फॉर इंडियन गर्ल्स? लाईक हाऊ? तुला तर कुठेच नाही भेटत आहे. इंडिया काय कुठेच नाही. तू तर जाऊनच दे. बघ ना आमचंच नशीब खराब आहे. आमच्याकडे एक माणूस असा आहे जो वर्ल्ड टूर करून आलाय विदाउट गोईंग एनिवेअर. बट आता मी ते काय सगळं बोलणार आहे कारण तो रागावतो, तो चिडतो, चिडक्या येतो.
थिंग अबाउट UK इज की इकडे असे कार्ड फॅक्टरीज वगैरे असतात जिथे तुम्ही ओकेजन वाईज खूप क्यूट कार्ड्स, बर्थडे प्रेझेंट्स किंवा असं बोलतात ना की समबडी इज टर्निंग 18, सो असं खूप कसं खूप युनिक गिफ्ट्स, कार्ड्स आणि आयडियाज तुम्हाला ऑलरेडी असे तिथे दिलेले असतात ज्यातून तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि प्रत्येक एज ग्रुप, प्रत्येक जेंडरप्रमाणे इथे ते सेक्शन्समध्ये व्यवस्थित डिवाईड केलेले असतात आणि खूप ब्युटिफुल वाटतं. आय जस्ट गिव्ह यू अ ग्लिम्स ऑफ इट की हाऊ ब्युटिफुल. सो जसं मी तुम्हाला बोलली की हिअर दिस इज द एंटायर कार्ड सेक्शन्स आणि ते एज वाईज त्या लोकांनी डिवाईड केलं आहे, जेंडर वाईज डिवाईड केलं आहे. सो दिस इज फॉर एज ऑफ 2 टिल दी एज ऑफ 80 इथे तुम्हाला कार्ड्स भेटतील. टिल दी एज ऑफ 80 इथे वेगळ्या वेगळ्या ओकेजनसाठी आहे. दिस इज फॉर वेडिंग्स अँड ॲनिव्हर्सरीज, दिस इज फॉर यू कॅन सी द कन्फर्मेशन, कम्युनियन. म्हणजे असं इथे कसं असतं की इथे ॲज कॅथलिक कल्चर आहे ते बॅप्टिझम वगैरे तर त्या सगळ्यासाठी आहे. देन हिअर इट इज लाईक अदर रिलेशनशिप्स वाईज असतं की हजबंड आहे, डॅड आहे, सन इन लॉ आहे, सन आहे, अंकल आहे. सो आणि जसं मी तुम्हाला बोलले की ते कॅथलिक हे आहे तर क्रिश्चनिंग, देन न्यू जॉब, न्यू होम, गेट वेल सून, विथ सिम्पथी, थिंकिंग ऑफ यू. इथे खूप असे डिफरंट कार्ड्स आहेत आणि खूप युनिक आणि सुंदर काहीतरी वेगळं असं काहीतरी आहे जे मी तरी ॲटलिस्ट बघितलं आहे. आय हॅव नॉट सीन सो मच व्हरायटीज ऑफ कार्ड्स अँड एव्हरीथिंग इन इंडिया जेवढी मला इथे भेटते. सो ऑफिशियली द चाय पर्सन इज नाव अ बोबा पर्सन. हाऊ डज इट फील्स? I love boba. I have converted him into a boba person. Everything feels better with boba. And now meet the official boba person. जो आधी चाय पर्सन होता. चाय लवर has now turned into a boba lover. I'm only whiskey lover. अरे यार, शी बाबा, कॉन्टेंटची पुढं वाट लावून टाकतो पोरगा. Our day has ended. We are done with our home booking. म्हणजे जे इतक्या वेळापासूनचं आमचं गोल होतं ते सुद्धा पूर्ण झाले आहेत. ऑन अँड ऑन इट वॉज अ गुड प्रोडक्टिव्ह डे. अँड वन मोर क्रिएशन विच हॅज हॅपन्ड इज नन अदर दॅन अथर्व नाईक हॅज टर्न इन टू अ बोबा पर्सन. मी मरे ना, रस्ता क्रॉस करते. इट फील्स सो गुड when your friend turns into something that you are. खूप मजा वाटते मला तर. अजून एक जण बाकी आहे बट त्याला असं कन्वर्ट करणं खूप कठीण आहे. तो ऑलरेडी आहे. हा, तो ऑलरेडी आहे. इकडची पोरं कशी बोलवा काय बोलतो ते ऐकलं का? He was cheating ना. She was 12-13 years old and she was discussing about her boyfriend cheating her with somebody. म्हणजे आम्ही त्या एजमध्ये चड्डी पण धुवायला येत नव्हती स्वतःची. मी तर असं ते शेंबूळ नाकातलं काढून असं खायची लगेच. So finally that's it for today. That was our entire day. आता मस्तपैकी घरी जाणार आहोत. बससाठी वेट करायचं आहे तो, बट माझ्यात आता अजिबात एनर्जी नाही व्लॉग कंटिन्यू करायची. सो लेट्स बिड अ गुड बाय टू ईच अदर टिल द नेक्स्ट व्लॉग. बाय बोल. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.